नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हिरकणी सोसायटी दादर पश्चिम या ठिकाणी आता आपण निघालेले आहोत आणि इथे जाऊन भेटणार आहोत कांचन राजेश रामाणे यांना. हे कांचन वहिनी वाट बघतायत, तेव्हा जाऊया, संवाद साधूया आणि कसं काय बाबा लग्न जमलं तेही जाणून घेऊया. चला बघूया काय घडणार आजच्या भागात. नमस्कार. नमस्कार. या उखाणा. चांदीच्या वटात बदामाचा हलवा. चांदीच्या वटात वाटीत मोठ्याने बोला, घाबरू नका, बिंदास बोला, काळजी नाही. चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा. राजेशरावाचं नाव घेते, होम मिनिस्टरला बोलवा. बोलवा. आलेच आलेच तुम्ही. द्या ओळख करून सगळे. हे माझे नंद्या. हे नंद्या. नंद माझे नंद. सॉरी, नाही पण असं जरा थोडं चुकतं माझं. कशामुळे चुकतं? मला येत नाही. माहेरचं नाव काय तुमचं? वडवाना. वडवान म्हणजे माहेरला तुम्ही गुजराती. हो हो ना. हो. तुम्ही मराठी घरात आला. हो. मग काही हरकत नाही, आम्ही समजून घेऊ ते अक्षर. हा, काळजी करू नका माऊली. हो. द्या ओळख करून. ह्या नंद्या. नंदन मजा. मी आलोय शिकवायला, काळजी करू नका. हे भाऊजी. नमस्कार भाऊजी. हे माझे आत्या सासू. नमस्कार. हे बाबा. नमस्कार. हे पण माझे ननद. हे पण माझे आत्या सासू. नमस्कार. आणि ती माझी आजी. बरं बरं बरं. ओके. मिस्टर बाहेर गेलेत का फिरायला? अरे, हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. कुठलं बालपण तुमचं? इकडे दादरला. दादरला कुठे? गोखले रोडला. तुमचं बालपण कुठलं? मुंबई दादर. शाळा कुठली? शाळा छबीदास हायस्कूल. आणि तुमची शाळा? इकडे दादरलाच आहे, गुजराती मीडियम. घरी कोण कोण होतं तुमच्या? माझे आई बाबा आहे. आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. बरं, पण काय करतात आई बाबा? आई बाबा आता सध्या घरीच आहे, बॉम्बे टँक मिल मध्ये होते. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई वडील म्हणजे आई शिलाई मशीनचं काम करायची, वडील छोटा मोठा धंदा करायचे, चहाचा वगैरे स्टॉक होता. ज्या टायमाला आम्ही इथे आलो 98 हा जो पोझिशन घेतला रूमचा, त्यानंतर 2 महिन्यांनी वडील ऑफ झाले अटॅक येऊन. आणि काही 1-1.5 वर्षांनी आईला दोघांचे ऑपरेशन झाल्यामुळे दिसत नव्हतं, त्रास होता, त्यामुळे त्याच्यात ती आजारामध्ये दिसत होती. पण तुम्ही घरात कोण कोण होता लहान? मोठी बहीण, मी, माझा मोठा भाऊ. आम्ही तिघांनी, बहिणींनी पूर्ण घर स्वतः सांभाळलं, आम्हाला शिक्षण दिलं. माझी आत्या जी आईसारखी आहे आम्हाला, तिने केलं. आणि ही मोठी बहीण. बरोबर. नमस्कार. कधी बघितलं एकमेकांना तुम्ही? मी यांना बघितलं. कुठे? इथे ब्युटी पार्लर होतं, हे कामाला होत्या. कुठे? बिल्डिंगच्या खाली. हा, मग काय झालं? मी रोज तिकडे यायची जायची बघायची, पण मी यांना कधी बघितलं तुम्ही नाही नव्हतं. बघितलं. हा, बरं. मग नंतर एकदा माझे दीर आहे, म्हणजे आता नाही येते, त्यांना सांगितलं. कोणी? ह्यांनी काय? की तिला विचार की मला प्रेम आहे ते, म्हणजे त्याच्यावर. तर त्याच्याबरोबर प्रपोज मला पाठवलं. तर मी बोलली हा. तुम्ही बोलली तुम्ही कोण मला बोलणार आहे, मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला कसं बोलतात. ते मग नंतर तो गेला. दुसऱ्या दिवशी माझी मैत्रीण होती, तिला सांगितलं. जेव्हा प्रपोज केलं तुम्ही होकार दिला? नाही, 2 आठवड्यांनी ते 2 आठवडे विचार करून करून दिला. कोणी? तुम्ही ठरवलं होतं करणार तर ह्यांच्याच बरोबर लग्न? का हो? बस पोरगी आवडलेली, छान होती. कारण हिचा जो स्वभाव होता, हिच्या मैत्रिणींकडनं जो समज गेला की आजपर्यंत बऱ्याच मुली आल्या जीवनात गेल्या, हे तिलाही माहितीये. आम्ही सगळं सांगितलं, मी काही गपवलं नाही. हे उत्तर ऐकून हो, काही गपवलं नाही. पण हे उत्तर ऐकून फेशियल न करता माझा चेहरा पांढरा पडला. काय हो, काय झालं? हे काय? बघा ना, असंच नाही, मी आहे ते सांगितलं. बघ, तिसरा माणूस आपल्यामध्ये येऊन सांगणार आणि ती वाद होणार, त्याच्या आधी मी तुला क्लिअर सांगतो. कारण आपलं हे संसार पुढे न्यायचं. हो, बरोबर. बरा केला तुम्ही संसाराची सुरुवात. काय झालं? तुम्हाला असं सांगितलं त्याने? हो. मग? आणि त्यांची अजून एक मैत्रीण होती, तिच्या बरोबर पण आणि माझ्या बरोबर पण. आणि मला बोलतं ही माझी मैत्रीण आणि तिला बोलतं ही माझी मैत्रीण. बघा, जीव कावरा वावरा माझा झालाय. यांचं काय होईल ते होऊ द्या, पण माझा होतोय. हा, मग
मग नंतर म्हणजे तिला नाही बोलले आणि मला हो बोलले की तुझ्या बरोबर लग्न करायचं. असं काय होतं या वहिनींमध्ये की तुम्ही ठरवलं की लग्न करेन तर यांच्याच बरोबर? कारण जेवढ्या माझ्या सवयी होत्या, वाईट सवयी माझ्या, त्यापैकी तिने बंद करा सांगितलं. ज्या बाकीच्यांना आवडत होत्या, हिला ते आवडत नव्हत्या, हिने सांगतं ते बंद करा. स्वतःच थोडंसं बँक बॅलन्स करता. 5,000 कमवत्या, 2,000 बँकेटावर, 3,000 खर्चाला ठेवा. ह्या तिच्या सवयी मला आवडली की ही बोगी पुढे काहीतरी आपल्याला नेग, आणि आज तिच्यामुळे मी आज चांगला आहे. किती छान. सगळं श्रेय तुम्हाला दिलंय, हो ना? पण मग मला सांगा, यांनी प्रपोज केलं, तुम्ही होकार दिला. हो. 2 आठवड्यात काय विचार केला तुम्ही? तेच विचार करत होती त्या म्हणजे करेल की नाही माझ्या बरोबर पूर्ण, की असं मला पण सोडून जाईल. म्हणजे पहिला सगळ्या मुलीला सोडून गेलेला. मुली मी हो बोलू की नाही हो बोलू. नंतर मी विचार केला नाही, तो माझ्यासाठी एवढा तरी हो बोललाय म्हणजे की मी सुधरेल, मी हे करेल. तर त्यानंतर मी हो बोलली, मुली चालेल. पहिली भेट कुठे हो? फाय गार्डनला बोलवलेलं मला. त्यांनी? हं. तुम्ही एकट्याच गेला होता? हो. आणि मग काय झालं? काय नाही, बस असं नॉर्मल विचार, म्हणजे जे प्रश्न जे असतात ते आपले नॉर्मल ते बोलतात. काय असतात मला माहित नाही हो. त्यांना विचारा. काय हो, कुठले होते 5 नॉर्मल प्रश्न? प्रश्न तर विचारणं कामच काय का साहेब. मग ज्या टाइम मी एका बघत आणि ही जेव्हा आली टॅक्सीतून, मला काही एकटी आहे बघितलं, तर ही तांडा घेऊन आली 4-5 मैत्रिणी बरोबर. आणि मला विचार करा, त्याच वेळेला जर त्याच्या ऐवजी तुमच्या आधीच्या 4 मैत्रिणी त्या टॅक्सीत असतात तर तर साहेब झालं त्याच्यानंतर तेही सुद्धा झालं. काय? तेही सांगतो. पाय काढत ज्या टाइम मी बघत 4 मैत्रिणींना घेऊन आली, मी विचार केला बघत काय तुम्ही एकट्यानं आलात? ते नाही का बोलते, मला भीती वाटते. बघ मी काय तुम्हाला खाणार आहे किंवा काय करणार आहे, त्याच्या भीतीचं काय, मला तुमच्याशी 2 गोष्टी बोलायच्या होत्या एकांतात, त्यामुळे मी तुम्हाला बघलं. तर त्या 4 मैत्रिणी होत्या, त्यामुळे मी काय बोललो नाही. बघ तू आता जा, उद्या परत कधी आपण बघू. पण शेवटी त्या मैत्रिणींना मी समजून हिच्या मनात थोडंसं टाकलं, भीती निर्माण घालवली आणि तिला 2 मिनिटं इच्छुक केलं बघण्याचं. बरं, पण मला तुम्हाला विचारायचंय माऊली, तुमचा इतका विश्वास होता त्यांच्यावर, आता किती वर्ष झाली लग्नाला? मला 8-7 वर्ष झाली. 2009ला केलेलं. हो ना. पण मग कसं वाटतं आता इतक्या वर्षाचा हा प्रवास? म्हणजे चला, ही सुरुवात तर झाली, पण त्यानंतर चांगला, भरपूरच चांगलं, की खरं तर बरं वाटतंय. बस खूप लकी हो की माझा आजचा नवरा भेटला. असा बदललेला नवरा भेटला. ते माझ्यासाठी सुधारले, तेच भरपूर आहे. किती छान, स्वतःमध्ये बदल केला या माऊलीसाठी. मला तुम्हाला विचारायचंय की या माऊलीबद्दल तुम्ही काय सांगा? ज्यांनी तिच्या आई वडिलांनी तिला आयुष्याचं लहानाचं मोठं केलं, की त्यांना सर्वांना सोडून माझ्या 5 दिवसाच्या मैत्रीला न विसरता ती माझ्याकडे आली, तर तिच्यासाठी सर्वस्व आहे, सर्व मी सोडून दिलं. तुम्ही दोघांचं प्रेम झालं, दोघे फिरत होता, बरोबर? तुमच्या घरी माहिती होतं? नाही. मग कळलं कसं? मी सांगितलंच नाही. सांगितलंच नाही शेवटून. ज्या दिवशी आम्ही लग्न केलं, त्या लग्न दिवशी करून पण आलो, नाही. संध्याकाळी शेवटला मी त्यांना त्यांची हिगा सांगतो घरी फोन कर. थांबा एक मिनिट. काय झालं, कसं झालं? श्रावण महिना होता, 16 सोमवार होते आणि पप्पाची 16 सोमवार चालू होती आणि सोमवारच होता. संध्याकाळी लग्न करून आलो आम्ही आणि हे बोलतात की तू फोन करून घरी सांग. म्हणजे नाही, ते पुस्तक वाचत असणार, 7 वाजले, त्यांना उपास सोडून दे, नंतर सांग. तर त्यांना आत्ताच सांग, अगर 9 वाजता तू घरी नाही पोहोचली, तू नंतर सांगितलं तर बोमाबोम परत होईल, मग तुला फोन येणार, त्यापेक्षा तू स्वतः सांग. तर मी बोलली ठीक आहे, एवढं बोलतात. मी जसं फोन केला, माझी मम्मीने उचलला, मम्मीला सांगितलं की मी लग्न केलं. तर मम्मी काय बोललीच नाही. तर बोलते खोटं काहीतरी बोलू नको, गपचूप घरी आहे. तर मी बोलले की नाही, मी खरंच लग्न केलं आणि आजपासून मी नाही येणार. मग त्यांनी फोन ठेवून दिला आणि पप्पाला सांगितलं. म्हणजे फोन चालू होता, मी ऐकत होती. माझ्या पप्पाला सांगितलं, माझे पप्पा पण काहीच बोलले नाही. मग नंतर मला कळलं घरी गेल्यानंतर की त्यांनी देव मांडलेले पुस्तक वाचत होते, ते सगळं टाकून दिलं त्यांनी आणि एक डचकाच घेऊन बसले. त्याच्यानंतर मला बोलवलंच नाही. 8-9 महिने झाले नाही बोलवलं. नंतर मी रोज जायची त्यांच्यासमोर, रोज फोन करायची, मुद्दाम फोन करायची, आवाज ऐकायची, ठेवून द्यायची, परत रोज फोन करायची, ऐकायची, आवाज ठेवून द्यायची, नेहमी करून. मग नंतर एकदा माझ्या बहिणीचा साखरपुडा होता. सकाळी 7 वाजतापासून मी 12 वाजेपर्यंत मी घराच्या बाहेर, मंडपाच्या बाहेर तशीच बसून राहिली. बोललं नाही तुमच्याशी? मग नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच फोन केला की घरी आहे, मला भेटायचं. मग घरी गेला? हो. कसा होता तो क्षण? खूप आनंद देणार. खूपच म्हणजे एकदम माझी मोठी जाऊ नाही आता,
त्यांनी पण मला एवढा म्हणजे मी लग्नात पण नाही सजली असणार, मला तसं सजवून दागिने घालून मला पाठवले. खूप चांगला दिवस होता तो. पण मग त्यानंतर घरातले बोलायला सगळे लागले. सगळे. म्हणजे मला नाही आता जास्त, हेच त्यांचा मुलगा आहे, मी मुलगी नाही. आता हे जे वाक्य आहे फार महत्वाचं आहे की ज्या घरच्या लोकांनी खरं तर मुलीच्या आई वडिलांनी जेव्हा तुमच्याबद्दल त्यांना राग होता, पण तो सगळा राग विसरून आता तुम्ही एकदम त्या घरामध्ये त्या सगळ्यांना हवेहवेसे झालाय. काय केलं असं तुम्ही? त्यांचा स्वभावच तसा आहे, ते सगळ्यांना ते ज्या टायमाला मी पहिल्या दिवशी गेलो एवढं जेव्हा दिलं कारण मी गोड खात नाही आणि सर्व गोड पदार्थ तरी पण मी ते खाल्ले, मी नाही बोलत नाही. अक्षरशः उलटी झाली मला त्याच्यानंतर, कारण मी त्यांना सांगितलं मी खात नाही, पण मी नाही बोलू शकलो नाही कारण मी अन्नाला कधी फेकत नाही. तर त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं सासऱ्यांनी की तुम्ही काय करता. मी सगळं सांगतो, मी पेंटिंगचं काम करतो, नंतर मी जॉबला आहे क्रिस्टा कंपनीत. सर्व प्रश्न विचारता त्यांनी मला विचारलं तुला काय पाहिजे, तू जर माझी मुलगी तुझ्याकडे घेतलीस तर आज आम्हाला तुला काहीतरी देण्याची इच्छा आहे तर काय पाहिजे. मी बघू माझे आई वडील ऑफ झालेले आहे, तर मला माझ्या आई वडिलांचं जे प्रेम आहे तर बाकी काय ते तुम्ही देऊ शकता का, तेवढं द्या, बाकी मला काही नाही. त्या पडली काहीच नाही माझं. वस्तू मागितलेली हरवते, पण शब्द आणि मागितलेलं प्रेम आयुष्यभर टिकतं आणि ते आशीर्वादच जास्त महत्वाचे आहे. आणि त्या आशीर्वादांच्या जोरावर अनेक चढ उतार येऊन सुद्धा हे दोघेही आज हसतायत आणि दोघांचं एकमेकांवरती खूप अतोनात प्रेम आहे, हे जास्त महत्वाचं. पहिल्या टप्प्यावरती या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. वहिनी 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. तुम्ही एक वहिनींसाठी गाणं म्हणा तोपर्यंत. लवकर, वेळ सुरू झाली. सुरू. होगा तुमसे प्यारा कौन, हमको तो तुमसे है कंचन, है कंचन. एक नाही, कांचन कोण आता? तुमचं नाव काय? कंचन. होय ना, मला वाटलं काय नेम चुकला का काय. बरं. आता या ठिकाणी या टप्प्यावरती 8 वस्तू ठेवलेल्या आहेत आणि या 8 वस्तू ठेवल्यानंतर 4 संधी आहेत. जर तुम्हाला 1 रुपया मिळाला त्या 4 संधीमध्ये तर ती सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. सगळे मदत करू शकतात. बघूया काय होणार या खेळात. वेळ सुरू झाली. 1 रुपया. आता 3 वस्तू पाहिजे त्या घेऊ शकतात. 20 रुपये. आणखी 2 संधी. 500 रुपये. अभिनंदन. 10 रुपये. 531 रुपयाचं बक्षीस आणि या 4 वस्तू तुम्हाला मिळाल्या. अभिनंदन. आता माईक तुमच्याकडे आहे, बरोबर ना? बहीण बोला. ताई सांगा, वहिनींबद्दल सांगा. तिच्याबद्दल काय असं म्हणजे एकदम व्यवस्थित आहे, घर सांभाळणारी, इव्हन त्याला सांभाळणारी आणि आमच्या सर्वांबरोबर हसमुख. तुम्ही आनंदी आहात? आनंदी आहे हो ना? एकदम. नाही, मला पण तिचं काही टेन्शन नाहीये दोघांचं पण. मला खूप दोघं जण चांगले करतात. पण जेव्हा आणि- लग्न झालं तेव्हा कशी होती? एकदम मस्त होती, कारण तिला कोणी मलाच सांगितलं होतं. तिची जी मैत्रीण आहे ना ती माझी पुतणी लागते, तिने सांगितलं की काकी यांचं असं आहे म्हणून. मी लग्नाला काही गेली नव्हती त्यांच्या, पण तेव्हापासून तिचं आणि माझं खूप म्हणजे कुठे जायचं काय करायचं तर ती मला येऊन विचारणार दोघं पण. त्याचं पण माझा मामाचा मुलगा ना तो, मोठ्या मामाचा मुलगा तो, त्यामुळे दोघं मला एकदम सगळं विचारून वगैरे करतात सगळं काय करायचं असेल तर. अजून कोण बोलणार? तुम्ही. वहिनी कम आहे माझी ती, पण मैत्रीण जास्त आहे. भरपूर हसमुख आणि सगळ्या प्रोग्राम मध्ये जास्त सहभाग घेणारी. बस छान आहे एवढं. बरं, मला विचारायचं की आता क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा माझ्या आई बाबालाच मागेल की मी त्यांना न सांगता मी एवढं म्हणजे लग्न केलं पण. आणि थँक्स तर मी यांनाच सांगेन. हो. कारण की लग्नाला सपोर्ट म्हणजे मी असं नाही बोलत की सगळ्यांनीच, पण त्यांनी सगळ्यांनीच मला सपोर्ट केला, पण जास्त मला म्हणजे साथ देणारी हेच. बरं, तुम्ही क्षमा कोणाची आणि धन्यवाद कोणाला? सर्वांना एकदा धन्यवाद. कोणी पाठी नको का म्हणते, कारण सर्वांनी सपोर्ट केला, मोठ्या बहिणीनी, या बहिणीनी. आणि क्षमा असं काही चुकी कोणाची झाली नाही, त्यामुळे क्षमा अशी काहीच नाही. कारण मी क्षमा मागेन फक्त यांच्या आई वडिलांची, की मी त्यांच्या नकळे त्यांच्या मुलीला माझ्याकडे आणलेला आहे, त्यामुळे एकदा त्यांची. पण आता या 3ही वस्तू त्यांना मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. वेळ 2 मिनिटाची आणि 11 वस्तू
आणून इथे ठेवायच्या या घरात. बघूया ते बक्षीस मिळवून देणार का. अक्षर आहे क. तीस सेकंद झाली. 30 सेकंद झाली. बाजूला कागद आहे बघ, कागद 40 सेकंद झाली. एका वेळेला एक वस्तू ठेवा. वरती कुकर आहे, कुकर आहे बघ वरती. 40 सेकंद राहिली. अरे इकडे इकडे बघ ना. तो बघ ट्रॉलीमध्ये कांदा. 20 सेकंद राहिली. 20, 10, 9, अरे करवंटी घे ना. 8, 7, 6, लवकर लवकर लवकर. 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बरं, आता सांगा काय काय आणलं तुम्ही. कढई, 1, कापूस, 2, कागद, 3, किसनी, 4, कांदा, 5, कप, 6, कंगवा 7 आणि कुकर. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 11 वस्तू असत्या तर तिसरं सुद्धा बक्षीस मिळालं असतं. आता नेहमीचाच प्रश्न आहे, 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून, किंवा आज मागायचं असेल तर काय मागाल मिस्टरांकडून. बस तेवढाच 7 के मला जॉब वरून येऊन मला वेळ द्यावा. त्यांनी हो. वेळ देत नाही. नाही कधीपासून वेळ देणार. रोजच देतो. कधीपासून वेळ देणार ते सांगा. आत्तापासूनच. हा, आत्तापासूनच. बघा. हो. दुसरी अपेक्षा. दुसरी मला नेहमी फिरायला घेऊन जाऊ. नेहमी. ओके, बोला. कधीपासून नेणार. नेहमी नेतोच, तरी सुद्धा ते कमीच असतं, हा. तरी सुद्धा घेऊन जाईल. कुठे कुठे. इच्छाही पण पूर्ण. आजपासून फिरायला नेणार तुम्हाला. हा? हो. तिसरी अपेक्षा. काहीच नाही, सगळं देतात. हो. हो. एका आवाजाने सगळं देतात, म्हणजे काहीच कमी नाही केली मला. हो ना. मी हक्काने. तुमच्या 3 अपेक्षा सांगा बहिणींकडे. पहिली अपेक्षा अशी की माणूस ज्या कामानं घरी येईल, हा. म्हणजे मी ज्या कामानं घरी येईल त्यात थोडासा राग शांत ठेवून किरकिर कमी करावी. 1 मिनिट. कधीपासून होणार आहे. आत्तापासूनच. बघा नक्की. पण होणार नाही. आत्तापासून पण होणार नाही. मग काय उपयोग आहे. करेल. नक्की प्रयत्न करा. हो, प्रयत्न. म्हणजे कसं होईल, आणखी आनंदाचं वातावरण घरात राहील. हो. दुसरी अपेक्षा. जेव्हा केव्हा आपण बाहेर निघतो त्या टाइम शांत मनाने सर्व करावं, पण तसं ती करत नाही, कारण त्याच्यात पण चिडचिड. म्हणजे कुठे जातानाही चिडचिड जर झाली तर होणारं काम पुढे होत नाही. बर, काय हो कधीपासून. आता नाही करणार तसं. मला काय वाटत नाही. तिसरी अपेक्षा सांगा. जेव्हा जेव्हा तिला कुठे घेऊन गेलो फिरायला त्या टाइम तिचं असतं की मला इथे नको शी बाबा, म्हणजे तिथे काय घाणेरडी जागा आहे, मी का कुठे घाणेरडी जागी नाही. नाही अशा ठिकाणी नाही जिथे सर्व लोक असतात. म्हणजे कुठे असेल, मी कुठे कधी आजपर्यंत निघत नाही की आपण दोघंच असतो, अशा तिच्या इच्छा. बरं, त्यामुळे ते असं काहीतरी चेंजेस कर की जेणेकरून मी नेहमी नेहमी ते एकच जागेवरती नेहमी जाण्यापेक्षा. नेहमी एकच, म्हणजे बँडस्टँड जागा, जोगस पार्क जागा, आज अगदी मुंबई फिरून जावं, अजून कुठे फिरवायचं. अर्धी राहिलेली मुंबई फिरवा. त्या ठिकाणी नाही जायचंय तिला, बघा ना. त्या ठिकाणी नाही जायचं ना, मग कसं फिरवतात. काय हो. 2-3 दिवस असं काही कुठे घेऊन अच्छा, काही- मुंबईच्या बाहेर हा. जायचंय त्यांना 2-3 दिवस. नाही घेऊन जातच जात. असते, दर महिन्याची टूर असते माझ्या बहिणी बरोबर. बहिणी बरोबर नाही, तुम्ही एकटे पाहिजे बघितलं त्यांना. तेच बोल. कामावून सुट्टी पण भेटा पाहिजे ना. हो. त्या आता घर सांभाळतायत. जर मी कमवून आणणार तर ते खाणार पिणार घर चालणार. जर मी त्यांच्यावर सुट्ट्या टाकत बसलो तर घरी का आणणार आणि मग जाणार कसे बाहेर. त्या पण इच्छा राहणार की नाही मग बाकी. महिन्यातून 2-3 दिवस पाहिजे, हो की नाही. मग. शनिवार रविवार मग. तरी. काय हो, काय करतात. ठीक आहे, दिगा दिगा त्यांना आजपासून शनिवार रविवार त्यांच्याकडे. बघा नक्की, कारण हे ऑफिसमध्ये 8 दिवसातले 3च दिवस असतात. चला, या दोघांनाही शुभेच्छा देऊया. हसत राहा, आनंदी राहा, एकमेकांचा आदर करत राहा.
आणि त्याचबरोबर कुटुंबातल्या सगळ्यांचा सन्मान कसा वाढेल यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा आणि दोघांनी एकमेकांच्या बद्दल व्यक्त केलेल्या इच्छा पूर्ण होत राहू ही प्रार्थना करून सन्मान करूया या दोघांचाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.